नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका निमंत्रण पत्रिकेवरून सुरू झालेला वाद आता पुरता पेटला असून महापालिकेतील हा अंतर्गत संघर्ष थेट राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणारा ठरतोय। एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव थेट निमंत्रण पत्रिकेतून गायब करण्यात आलंय, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्याच सलग 3 वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ महिला आमदार मंदा म्हात्रे यांना धक्काबुक्की झाल्याचं प्रकरण घडलंय। आणि यावरून त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केलेत। कार्यक्रमाच्या ठिकाणी नाईकांच्या कार्यकर्त्यांनी मला धक्काबुक्की केली, माझी मस्ती उतरवण्याची भाषा केली, असा अत्यंत संतापजनक आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी केलाय। नवी मुंबईतल्या या हाय व्होल्टेज राजकीय नाट्यानंतर आता अवघ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न पडलाय, देवाभाऊंचा कौल कोणाला? नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। काही वर्षांपूर्वी स्वर्गीय आनंद दिघेंनी गणेश नाईकांना पराभूत केलं होतं, पण हा पराभव ही काही मर्दमुखी नव्हती, ती निव्वळ चीटिंग होती, असं गणेश नाईक यांनी त्यानंतर अनेक वेळा बोलून दाखवले। काही वेळेला पत्रकार परिषदांमधून, काही वेळेला मुलाखतींमधून, तर काही वेळेला छोटेखानी कार्यक्रमांमधून नाईकांनी हे शल्य अनेकदा मांडले। गणेश नाईकांना थोपवण्यासाठी चिटिंग हाच एकमेव पर्याय आनंद दिघेंनी निवडला, याचं दुःख आजही गणेश नाईकांच्या मनात जिवंत आहे। मात्र आज नवी मुंबईत गणेश नाईक जे काही करतायत ते पाहता परिस्थिती उलटी झाली असून तो सुद्धा एक रडीचा डाव आहे असं म्हणण्याची वेळ आज जनतेवर आली। एखाद्या कार्यक्रमातून थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव पत्रिकेतून डावललं जाणं, स्थानिक विकास कामांच्या पत्रिकांवर त्यांची नावं न टाकणं किंवा भाजपच्याच महिला आमदार मंदा म्हात्रेंना धक्काबुक्की होणं, हे जे काही प्रकार सुरू आहेत ते गणेश नाईकांसारख्या राज्याच्या ज्येष्ठ नेत्याला अजिबात शोभणारे नाहीत। गणेश नाईक यांचा संसदीय आणि राजकीय अनुभव हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यापेक्षाही खूप मोठा आहे। त्यांचं वय 75 वर्ष आहे, तरी देखील आपण नवी मुंबईचे अनभिषिक्त दादा असूनही गणेश नाईक असा रडीचा डाव का खेळतायत? त्यांना एकनाथ शिंदेच्या वाढत्या राजकीय वजनाची आणि ऑराची भीती वाटते का? त्यांना एकनाथ शिंदेच्या लार्जर दॅन लाईफ या प्रतिमेची असुरक्षितता जाणवते का? की त्यांना मंदा म्हात्रे यांच्या भूमिपुत्र असण्याची भीती वाटते? गणेश नाईकांची झालेली ही राजकीय कोंडी समजून घेताना एका बाजूला मंदा म्हात्रे उभ्या ठाकलेल्या दिसतात, ज्यांचं माहेरच भाईंदर आहे, जो संपूर्ण पट्टा भूमिपुत्र आणि ओबीसी बांधवांचा बालेकिल्ला मानला जातो। याच पट्ट्याची लेक असलेली मंदा म्हात्रे आता बेलापूरची सून आहे। या बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे यांचा पराभव करण्यासाठी गणेश नाईकांनी मागच्या निवडणुकांमध्ये जंग पछाडलं होतं। पण 70 वर्षांच्या लढवय्या मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा तब्बल 377 मतांनी पराभव करून नाईकांच्या पुत्राला थेट घरी पाठवलं होतं। नाईकांच्या मुलाला पराभूत करणाऱ्या मंदा म्हात्रे यांना आज जर कार्यक्रमांमध्ये धक्काबुक्की केली जात असेल, त्यांचं नाव पत्रिकांमधून वगळलं जात असेल, तर नाईकांचं नाईक पण नेमकं कुठे हरवलंय असा सवाल उपस्थित होतोय। आज गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि एकनाथ शिंदे हे या संपूर्ण परिसरातील अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत। मात्र या नेत्यांच्या आपसातील अंतर्गत भांडणात आणि इगो वॉर मध्ये बिचारा सनदी अधिकाऱ्यांची मात्र पुरती कोंडी आणि होरपळ होताना दिसते। या संपूर्ण वादाचं मूळ कारण ठरलंय नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विषयक सुविधांच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण पत्रिका। या कार्यक्रम पत्रिकेवरून सध्या महापालिकेत रणकंदन माजले। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव निमंत्रण पत्रिकेतून हेतुपुरस्पर वगळण्यात आल्यामुळे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले। महापालिकेच्या विविध आरोग्य प्रकल्पांचा आणि मिल्क बँकचा उद्घाटन सोहळा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडला। वास्तविक पाहता एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे तर गणेश नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तरीही नवी मुंबईतील स्थानिक कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटन नाईक यांच्या हस्ते होत असल्याने वाद पेटला। एकीकडे कार्यक्रम स्थळी गणेश नाईक यांच्या उपस्थितीत सोहळा सुरू असताना बाहेर मात्र संतप्त शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं, तर दुसरीकडे भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील तीव्र संताप व्यक्त करत या संपूर्ण शासकीय कार्यक्रमावर थेट बहिष्कार टाकला। माध्यमांशी बोलताना त्यांनी गणेश नाईकांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले। त्या म्हणाल्या की महानगरपालिकेने पहिली निमंत्रण पत्रिका व्यवस्थित छापली होती, मात्र दुसऱ्या पत्रिकेतून थेट एकनाथ शिंदेंचे नाव गायब करण्यात आलं आणि तिथे आमदार गणेश नाईक यांनी काम केलं असं लिहून स्वतःचे क्रेडिट घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाला।
आमदार मंदा म्हात्रे यांनी थेट सवाल उपस्थित केला की गणेश नाईक स्वतःचा आमदार निधी बेलापूरमध्ये का वापरतात? जी कामं त्यांनी स्वतःच्या ऐरोली मतदारसंघात करायला हवीत ती कामं ते माझ्या बेलापूरमध्ये येऊन करतायत. आज ऐरोलीत एवढे प्रश्न प्रलंबित आहेत आणि लोक माझ्याकडे येतात. कोणी तिथे निर्मला केंद्र मागतंय तर कोणी व्यायामशाळा मागतंय. तिथल्या गरीब लोकांना सध्या रेशन कार्डच्या कामासाठीही नायकांची माणसं भेटत नाहीत. घणसोली, कोपर, खैराणे, ऐरोली या सर्व भागांतील लोक नायकांना कंटाळून माझ्याकडे येतात. माझ्याकडे त्यांच्या कामांचे गट्टेच्या गट्टे पडलेत. आपला सातत्याने अपमान केला जात असल्याचा आरोप करत म्हात्रे पुढे म्हणाल्या की 2004 मध्ये मी आमदार असताना जेव्हा एक जेटी बांधली होती तेव्हा यांनीच मला तिथे येऊन धमकीवजा स्वरात सांगितलं होतं की मी इथला आमदार आहे, तुम्ही मला न विचारता कशी काय कामं करता. मग हे स्वतःचं वाक्य ते आता विसरले का? मी पण आता इथली सलग 3 वेळा निवडून आलेली आमदार आहे. मला कुठल्या विश्वासात घेतलं जातं? क्रेडिट घेण्याच्या या घाणेरड्या राजकारणावर तोफ डागत मंदा म्हात्रे यांनी आपल्या पक्षाला म्हणजेच भाजपलाही थेट इशारा दिलाय. आता पुढचे जे काही कठोर पावले उचलायची आहेत ती मी स्वतः स्वतंत्रपणे उचलणार आहे. संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये मी एकमेव महिला भाजप आमदार आहे आणि सलग 3 वेळा लोकांनी माझं काम बघून मला निवडून दिले. मी इतर आमदारांसारखी गॅप घेतलेली नाही, तरीही माझा प्रत्येक वेळी नियोजनबद्ध पद्धतीने अपमान केला जातो. एकनाथ शिंदेच्या अपमानावर देखील त्यांनी भाष्य केलं. एकनाथ शिंदे पालकमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा अपमान होतोय ते त्यांचं सहन करत असतील, पण मी इथली स्थानिक आमदार आहे. माझ्या सीबीडी मधील दोन्ही मशीन्स तिथे लावून दिल्या, तिथले उद्घाटन इथेच करणार आहेत, म्हणूनच मी या संपूर्ण कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. एवढंच नाही तर नाईक समर्थकांवर आरोप देखील त्यांनी केले. गणेश नाईक यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना मुद्दाम कोंडीत पकडून धक्काबुक्की केली. स्थानिक आमदार असताना सतत डावललं जातंय, पण नाईकांची ही मस्ती मी लवकरच उतरवणार, अशा भाषेत त्यांनी टीका केली आहे. आता या संपूर्ण हाय व्होल्टेज वादानंतर नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत संघर्ष आणि महायुतीमधील दरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. महापालिकेच्या कार्यक्रमातून थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या एकनाथ शिंदेंना डावलणं आणि स्वतःच्याच पक्षाच्या महिला आमदाराला धक्काबुक्की होणं, यावरून आता भाजपचे संकटमोचक देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात? या राजकीय लढाईत देवाभाऊंचा कौल नेमका कोणाला मिळणार? गणेश नाईकांच्या या साम्राज्याला वेसण घातली जाणार की मंदा म्हात्रेंना न्याय मिळणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. तसंच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.